सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार। संसदेत पारित झालेल्या कृषी विधेयकामुळे शेतकरी खऱ्या अर्थाने स्वतंत्र व सशक्त होणार आहे। हा कायदा आजच्या काळाची गरज आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्रात आज मोकळे आहेत, पण केवळ शेती हे क्षेत्र होते जे वर्षानुवर्षे बंधनात होते। या नव्या कायद्यामुळे आपलं शेती क्षेत्र देखील खऱ्या अर्थाने मोकळं होणार असून आपल्या शेतकऱ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे। एक नवीन क्रांती या शेती क्षेत्रात येणार असून पण विरोधकांनी या बाबतीत देखील राजकारण केले, शेतकऱ्याच्या मनामध्ये मोठा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे। विरोधकाचं म्हणणं आहे की या अध्यादेशामुळे बाजार समित्या बंद होणार आहेत आणि आधारभूत किमतीची होणारी सरकारी खरेदी देखील बंद होणार आहे। पण मी जबाबदारीने आपल्यासमोर हे स्पष्ट करू इच्छितो की विरोधकाचं हे विधान संपूर्णपणाने खोटं आहे। या कायद्यामुळे आधारभूत किमतीवर खरेदीवर कुठलाही परिणाम होणार नसून ती पूर्ववत चालू राहणार। तसेच या कायद्यामुळे ना सरकारी खरेदी बंद होणार आहे ना बाजार समित्या बंद होणार आहेत। या बाजार समित्यांना केवळ स्पर्धेत उतरावं लागणार आहे। त्यामुळे या कायद्यांना विरोध म्हणजे आपल्या राजकारणापायी केलेल्या शेतकऱ्याच्या हिताला विरोध आहे। माझ्या शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो, विरोधकाच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका। शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने हा कायदा एक महत्त्वाचं पाऊल आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात हे सरकार देशातील शेतकऱ्याच्या हितासाठी काम करण्यास वचनबद्ध आहे। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास याच धोरणावर मोदी सरकार काम करीत राहील, हा विश्वास मी तुम्हाला देऊ इच्छितो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।